नमस्कार. आपण सार्थ श्री दासबोध बघत आहोत. दशक 8वा, आज समास 4. यात सूक्ष्म पंचभूते निरूपण सांगितलं आहे. म्हणजे की परब्रह्मापासून पंचमहाभूते कसे निर्माण झाले, त्यातलं जड काय आहे, सूक्ष्म काय आहे, जसं आकाश तत्व, मग त्रिगुणात्मक ते सगळं कसं जग निर्माण होतं. पण हे सगळं जाणून आपल्याला शेवटी काय करायचं? आपल्याला त्या परमात्माला जाणायचं आणि त्याच्याशी एकरूप राहायचं आहे, योगी व्हायचं आहे, भक्त व्हायचं आहे, असं ते सारखं सारखं सांगत आहेत. आणि मग त्यातलं सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. आपली जी सनातन धर्मांमधल्या त्या छोट्या छोट्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या इथे सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. समास 4, सूक्ष्म पंचभूते निरूपण. श्रीराम, मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ, वृत्ती करावी निवळ निविष्य एक. की मागे तुम्ही जी आशंका विचारली की मूळ मायातून हे सगळं कसं काय निर्माण होतं, तर मी प्रांजळपणे ते सांगणार आहे. वृत्ती अगदी निवळ, एकदम शुद्ध करा आणि एक निमिष मात्र तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊन हे सगळं ऐका. ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटा माया आली, मग ते गुणा प्रसवली म्हणून गुणक शोभिणी. की ब्रह्मी मूळ माया आहे आणि त्याच्यातनं मग गुणक शोभिणी, की म्हणजे शोभिणी म्हणजे काय, राग आल्यावर कसं एकदम खूप काय काय होतं, तसं शोभिणी म्हणजे त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी निर्माण झाल्या. पुढे तिचं 5वं कोण, सत्व रज तमोगुण, तमोगुणापासून निर्माण झाली पंचभूते. की सत्वरज तमक गुण त्याच्यापासून निघाले आणि त्या तमोगुणापासून पंचमहाभूत निर्माण झाले. म्हणजे पंचमहाभूतांचा जर का आपला देह आहे तर आपण तमोगुणातले आहोत, तर त्यामुळे आपल्याला सत्वगुणात यायला प्रयत्न करायचा आणि नंतर मग आपण परमात्म्याला जाणायचं, असं ते म्हणतात. की याचा जो अर्थ आहे त्याचा तो भावार्थ पण घ्यावा, कारण की शब्दशः अर्थ घेतला तर मग म्हणजे बऱ्याचशा गोष्टी लोक एक्सेप्ट पण नाही करू शकणार. ऐसी भूते उद्भवली, पुढे तत्वे विस्तारली, एवं तमोगुणापासून झाली पंचमहाभूते. की तमोगुणापासून 5 महाभूते झाली. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. ठीक आहे. मूळ माया गुणाप्रती, तिथे भूते कशी होती ऐसी आशंका श्रुती घेतली मागा. की मूळ माया आहे, मग त्याच्यातनं हे पंचमहाभूत निर्माण कसे होतं असं श्रोत्यांनी विचारलं. ठीक आहे. आणि एक एक भूते पंचभूते असती, तेही आता कैसे स्थिती प्रांजळ करू. आता एक एक पंचमहाभूतांचं एक एक भूत आपण बघू. पृथ्वी वेगळं, आप वेगळं, ते सगळं आपण वेगळं बघू. सूक्ष्म दृष्टीचे कौतुक, मूळ माळा पंचभूतिक श्रुती विमय विवेक केला पाहिजे. की एक विवेकाने बघा की पंचमहाभूतांचं सगळं बनलेलं आहे आणि अगदी शांतपणे लक्ष देऊन ऐका की आपण परमात्मा तत्व आहे आणि हे सगळं पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. आधी भूते ती जाणावी, रूपे कैसी ओळखावी, मग ते शोधणे पाहावी सूक्ष्म दृष्टी. की सगळे पंचमहाभूते बघायचे, अच्छा हे पंचमहाभूतांचं आपण सूक्ष्म दृष्टीने परमात्मा जाणून घ्यावं. ओळखी नाही अंतरी, ते ओळखावे कोणेपरी, म्हणून भूतांची ओळखी चतुरी नावेक परिसावी. म्हणून ओळख नसल्यामुळे आपण ओळख करून घ्यावी, जेणेकरून आपण चांगल्या मार्गावर येऊ, आपल्या परमार्थिक मार्गावर, परमात्म्याच्या मार्गावर. जे जे जड आणि कठीण आहे ते पृथ्वीचे लक्षण, मृद आणि बोलेपण तितुके आप. की जड जे काय लक्षण आहे ते पृथ्वीचं लक्षण आहे, मृदू आहे, मवाळ आहे ते आप म्हणजे पाण्याचं लक्षण आहे. जे जे उष्ण आणि सतेज, जे काय चमकत आहे, उष्ण आहे, ते जाणावे ते तेज आहे. आता वायू सहज निरोपी गेला. आता वायूचं आहे का, चैतन्य आणि चंचळ, एकदम चैतन्य, एकदम सतत हलणारा, सतत चैतन्यमय, सतत म्हणजे अस्थिर जो आहे तो हा वायूची केवळ. शून्य आकाश निश्चळ, आकाश जण, आकाश एकदम शून्य आहे, काही हालचाल नाही, काही नाही. सावधपणे तुम्ही ऐका. ऐसी पंचमहाभूते ओळखी धरावे संकेते, आता एकी 5 भूते सावध ऐका. ठीक आहे. की असे 5 पंचमहाभूत आणि त्यांचे हे संकेत आहेत. जे त्रिगुणाहुनी पर, त्याचा सूक्ष्म विचार यालागी अतितत्पर होऊ नये का. की त्रिगुण आहेत, सत्व रजतम, त्यांचं पण आता तत्पर होऊन सगळं ऐका तुम्ही. सूक्ष्म आकाशी कैसे पृथ्वी, त्याची आधी निरूपावी, येथे धारणा धरावी श्रोतेचना. या आता प्रत्येक भूतांमध्ये बाकीचे 4 भूत कसे असतात. पृथ्वीमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वीमध्ये आप, तेज, वायू, आकाश कसे असतात. आकाशामध्ये
पृथ्वी, आप, तेज, वायू कसे असतात असं सगळं ते सांगतात. आता आकाश म्हणजे अवकाश शून्य, शून्य म्हणजे अज्ञान, अज्ञान म्हणजे जडत्व जाण, त्याची पृथ्वी. आकाश शून्यत्व आहे, पण शून्यत्व म्हणजे जडत्व. आता जडत्व हा पृथ्वीचा गुण आहे. अशा प्रकारे पृथ्वी आकाशामध्ये, पृथ्वी तत्व आकाशामध्ये आहे. आकाश स्वय आहे मृद, त्याची आप स्वतः सिद्ध. आता तेज तेही विषद करून जाऊ. ठीक आहे. तर आकाश अत्यंत मृदू आहे, कशाचाच अडथळा येत नाही. समजा असा हात केला तर ठीक आहे का, स्वतःच सिद्ध आहे. आता तेज कसं होतं ते बघू आता आपण. अज्ञाने भासला भास, तोची तेजाचा प्रकाश. आता वायू सावकाश साकल्य सांगू. की तेज दिसतंय, पण काहीतरी दिसतंय ते अज्ञान आहे की नाही. या सर्वांच्या पलीकडे तर परमात्मा आहे. म्हणजे त्या तेजामध्ये पण असं वायू सावकाश साकल्य सांग. आता साकल्य सांगतात म्हणजे आपलं वायूचं सांगतात. वायू आकाश नाही भेद, आकाश इतका असे स्तब्ध, तथापि आकाशी जो निरोध तोही वायू. की वायू आणि आकाशामध्ये काही फरक नाही वाटत, पण आकाश स्तब्ध आहे, वायू तर बिलकुल बिना अडथळ्याने हलत असतो. आकाशी आकाश मिसळले, आकाशात आकाश मिसळतं. ठीक आहे. हे तो नलकी किम बोलिले, येणे प्रकारे निरूपिले आकाश पंचभूत. की आकाश आकाशात मिसळतं, तसंच आकाशामध्ये तेज तत्व कसं आहे, पृथ्वी तत्व कसं आहे, वायू तत्व कसं आहे, हे सगळं आपण बघितलं. त्यामुळे आकाश पंचमहाभूतात्मक आहे. बघा, म्हणजे प्रत्येक भूत जे आहे पंचमहाभूतांपैकी ते एक पंचभूतिक आहे. ठीक आहे. वायूमध्ये पंचभूते तेही एकचित्ते बोली जाते, ते समजते येथान्वये. आता वायूमध्ये कसे पंचभूत आहेत बघा. हळू फुल तरी जड, हळू असलं अगदी हलत जरी असलं तरी त्याचा जडपण आपल्याला असं जाणवतो. केल्यावर आपल्याला ते जाणवतं काहीतरी आहे. वायू लागता कडाड मोडती झाडे, की वायू लागल्यावर तो झाडं पण मोडतात. म्हणजे ते काहीतरी आहे, जडत्व आहे त्याच्यात, त्यामुळेच ते मोडतात ना. ठीक आहे. तोले विणा झाड मोडे, असे हे काहीच न घडे. तोल तोची तये जडे पृथ्वीचा अंश. आता त्याचा तोल गेला, खाली पडला, म्हणजे जडत्व आहे, म्हणजे पृथ्वी अंश आहे त्याच्यात. येथे श्रोते आशंका घेती, तेथे कायची झाडे होती, झाडे नव्हती तरी शक्ती. कठीण रूप आहे की झाड आहे आणि ती शक्ती रूप आहे. ठीक आहे. वन्नीस पुल्लिंग लहान, काहीतरी असे उष्ण, तसे सूक्ष्म जडे सूक्ष्म रूप आहे. की वन्य म्हणजे जर का अग्नी जो छोटूसा जरी असला, स्फुल्लिंग जरी असला, त्याचा एकदम भडका उडतो, आहे की नाही. तसा तो सूक्ष्मपणे असला तर त्या वायुतत्वामध्ये सूक्ष्ममुळे तेज पण असतं, सूक्ष्ममुळे पृथ्वी तत्व पण असतं, आकाश तत्व पण असतं. ठीक आहे. मृदपणा त्याची आप, मृदूपणा तो आप. भास तेजाचे स्वरूप, वायू तेथे चंचरूप सहजाची आहे. की आपामध्ये मृदूपणा तर आहेच, त्यामुळेच तो पुढे पुढे चाललाय, असं हलतोय तो. भास होतो, तर आपल्याला काहीतरी असं लागल्याचा भास होतो, ते तेजाचं रूप आहे. चंचलता जी आहे ती वायू रूप आहे, त्यामुळे त्या वायूमध्ये हे 3-4 गुण आधीचेच दिसतात. सकाळस मिळून आकाश, सहजेचे आहे अवकाश, पंचभूतांचे अंश वायूमध्ये निरोप आले. की सगळ्याच्या सगळ्या तत्व अवकाश म्हणजे आकाशामध्ये सम्मिलित होऊन जातात, मिळून जातात, मिसळून जातात. आता ते अवकाश आहे की आपल्याला वारा आला तरी त्याच्यात थोडंसं म्हणजे आपल्याला असं जाणवतं की थोडा येतोय, थोडा थांबतोय, थोडा येतोय, थोडा थांबतोय. तर असं जे हा जो अंश आहे तो आकाशाचा अंश आहे. आता तेजाचे लक्षण भासले ते कठीण, तेजी ऐसी ओळखण पृथ्वी याची. की आता तेजाचं लक्षण बघा की काहीतरी जे रिफ्लेक्ट होत आहे, काहीतरी दिसतं आहे, ते सरळ सरळ तेजाचं लक्षण आहे. भासला भास वाटे मृद. ठीक आहे. ते आपल्याला भासतं, तेजी आप त्याची प्रसिद्ध. तेज जे आहे, समजा ती अशी हवा आली तर ते समजा असं असं आपलं अग्निसुद्धा असं असं होतं. तेज स्वतः सिद्ध सांगण्याची नाही, तेज स्वतः सिद्ध आहे हे सांगायची गरज नाही. पण तेजी वाया तो चंचळ, आत्ताच सांगितलं की असा आहे तो. तेजी आकाश निश्चळ, जेव्हा निश्चळपणे आपली ज्योत तेवत असते तेव्हा आकाश असतंच असतं, त्या आकाशामध्ये ती तेज आपलं निश्चयपणे ते तेवत असते, ती आपली ज्योत. तेजी पंचभूते सकळ निरोपले, तेजामध्ये पण पंचमहाभूत आहेत. बघा तुम्ही, बघा असं ते सारखं सारखं म्हणतात.
आता आपाचे लक्षण, आप त्याची मृदपण, मृदपणतेची कठीणतेची पृथ्वी. आता आप म्हणजे पाणी समजा, त्याच्यात ते मृदू आहे, पण मृदूपणा असलं तरी हाताला ते असं लागल्यावर जाणवतो त्याचं कठीणपण. तेच पृथ्वी तत्व आहे. आपी आप सहजची असे, पाण्यामध्ये पाणी तर आहेच, ते जे मृदपणे भासे, ते जे अगदी मृदूपणे वाचतं, म्हणजे ते चमकलं वगैरे, की वायू स्तब्धपणे दिसे मृदत्वा अंगी, की वायू तो दिसतोय तर त्याचं तसं फ्लुइडिटी आहे, त्याच्यामुळे वायू आपल्याला जाणवतो त्याच्यात आहे म्हणून. की असे हवा पाणी आलं तर त्याच्याबरोबर आपल्याला हवा पण लागते, जशा लाटा आल्या की. ठीक आहे. आणि मृदत्व, त्याचं जे जडत्व आहे ते मृदत्व आहे. आकाश न लगे सांगावे, ते व्यापकची स्वभाव आहे. आपी पंचभूतांची नावे सूक्ष्म निरोपिली. आपण एका ओळीचा अर्थ बघू. समजा 33 की कुठे 33, हां. पाण्यामध्ये आकाश कसे हे सांगण्याची गरज नाही, सर्वांना व्यापून असणे हा आकाशाचा सहज गुण आहे, म्हणून ते पाण्यामध्ये असणारच. याप्रमाणे पाण्यामध्ये इतर भूते कशी सूक्ष्मपणे आहेत ते सांगून झाले. ठीक आहे. असंच ते पण सांगतात. आपण फक्त ही तेव्हाची भाषा आहे. समजा आता आपण ही समजा 100 वर्षापूर्वी पुस्तक लिहिलं असेल समजा, तरी 60-70 वर्षांपूर्वी. ठीक आहे. आपण 50 वर्षानंतरच्या भाषेत बोलतोय, अजून काही नाही. अजून 50 वर्षानंतर कोणीतरी मी जे बोलतोय ते सांगेल, सरळ सरळ आहे, काहीच परमनंट राहत नाही. बघा तुम्ही. आता पृथ्वीचं लक्षण कठीण पृथ्वी आपण, कठीणत्वी मृदपणतेची आपण. पृथ्वीचं कठीणपण काय? पृथ्वी स्वतःच आहे. आणि कठीणत्वी मृदपणतेची आपण, जे त्या कठीणपणामध्ये पण जे मृदत्व जाणतं, की आपण असं थोडंसं हलवलं, त्याची म्हणजे मऊ माती निर्माण केली, तर ते एक मृदत्व जे आहे ते जे आहे ते पाण्याचं लक्षण आहे. कठीणत्वाचा जो भास, तोची तेजाचा प्रकाश, कठीणत्वाचा जो भास होतो आहे, म्हणजे चमकतं वगैरे आहे, जे दिसतं आहे ते प्रकाशाचं लक्षण आहे. कठीणत्वी निरोधांश तोची वायू. कठीणत्वामध्ये समजा आपण हे असं असं हवा मारली याला, इथे आपल्याला जाणतं काहीतरी अडतं आहे, पण अशी हवा पण लागते आपल्याला, तर ते जे आहे ते वायूचं लक्षण आहे. आकाश सकळाच व्यापक, हा तो प्रगटची विवेक. आकाशाचीच काही एक भास आहे, की आकाश सगळ्यांना व्यापक आहे, तो सगळ्यांना सामावून घेतो, त्यामुळे आकाश तत्व तिथे आहेच आहे. आकाश तोडिता तुटेना, आकाश फुलिता फुटेना, आकाश परते होईना तीळ मात्र. आता आकाशाचं लक्षण काय आहे, की ते तोडलं, इथे आकाशात त्याला तोडलं तरी ते तुटत नाही, फोडायला गेलं तरी फुटत नाही. आकाश परते होईना तीळ मात्र. किती धक्का मारला, किती ओढून न्यायचा प्रयत्न केला, किती उचलायचा प्रयत्न केला, किती असा प्रेशर देऊन त्याला खाली दाबायचा प्रयत्न केला, तरी तीळ मात्र ते आकाश हलत नाही. आणि आकाशाच्या पलीकडे काय? परब्रह्मतत्व आहे. तर तसं ते स्थिर सर्वत्र आहेच आहे, हे आपण मात्र जाणून घ्यायचं. असं आता पृथ्वी अंत दाविला भूतांचा संकेत आहे. एक भूती पंचभूत तेही निरूपले, की आता सगळं सांगितलं सगळे पंचमहाभूतांबद्दल. परी हे हाच पाहता नाथोडे, बळेची पोटी संदेह पडे, भ्रांतिरूपे अहंता चढे अकस्मात. की बाबा हे आहेच आहे, आपल्याला भ्रांती झालेली आहे, अहंता चढलेली आहे, त्यामुळे आपल्याला ते जाणवतं. समजा आतमध्ये अहंता नसेल तर मग काय? अहंता नाही तर काय? परब्रह्मतत्व. आत परब्रह्मतत्व तर सर्वत्र आपल्याला परब्रह्मतत्वच दिसेल ना. सुंदर. बघा, सूक्ष्म सृष्टीने पाहता, काहीतरी चुकलं, सूक्ष्म दृष्टीने पाहता. ठीक आहे. वायूची वाटे तत्वता, सूक्ष्म वायू शोधू जाता पंचभूते दिसते. की सूक्ष्म दृष्टीने बघितलं तर आपल्याला वाटतं की वायूच तत्व आहे, मग अजून शोधून जाता की अरे पंचमहाभूत असं जाणवायला लागतं. एवं पंचभौतिक पवन, त्याची मूळ माया जाण, माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभौतिक. की पंचमहाभूतांमध्ये म्हणजे जसं पंचप्राण पवन आहे तसं ते पण मूळ मायाचं लक्षण वाटतं. पण सूक्ष्म आपण विचार केला तर सत्व रजतम आणि पंचमहाभूत असं अष्टधा प्रकृती निर्माण होते. ठीक आहे. भूते गुण मिळवीचे, त्याची अष्टधा बोलीचे, पंचभौतिक जाळीचे अष्टधा प्रकृती. ठीक आहे. तेच सांगतात. शोधून पाहिल्या विना संदेह धरणे मूर्खपण, याची पाहावी ओळखण सूक्ष्मदृष्टी. शोधून पाहिलं तर आपला संदेह निघून जातो, मूर्खपणा निघून जातो, आणि सूक्ष्मदृष्टी आपल्याला येते की अरे परब्रह्मतत्व सर्वत्र आहे, हे अष्टधा प्रकृतीचं पंचमहाभूतांचं बनलेलं आहे सगळं काही, याच्या अतीत याच्या पलीकडे आपण आहोत. गुणापासूनही भूते पावली स्पष्ट दशेते, जडत्वा योनी समजते तत्व झाले. की पंचमहाभूत आहे
ते त्यांना जडत्व आहे, लक्षात घ्या. पुढे तत्वविवंचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना, बोलिली असे जना प्रकटाची आहे. यापुढे मी पिंड ब्रह्मांडाची तत्वरचना कशी आहे ते सांगतो. प्रकटाची आहे, ठीक आहे. खरं तर ते प्रकटपणे दिसतं समजा लोकांना, त्याच्याही पलीकडे परमात्मा एवढं लक्षात ठेवा. हा भूत कर्दम बोलिला, सूक्ष्म संकेते दाविला, ब्रह्मगोळ उभारला तत्पूर्वी. ठीक आहे का, की हा सगळं ब्रह्मांड वगैरे जो निर्माण झालं त्याच्यापूर्वी परमात्मा होते, लक्षात ठेवा. या ब्रह्मांडा पलीकडील गोष्ट जे झाली नव्हती सृष्टी, मूळ माया सूक्ष्म दृष्टी ओळखावी, की ब्रह्मांडाच्या पलीकडे म्हणजे जे निर्माण झालं ते मूळ मायाने निर्माण झालं, त्याच्या अगोदर परमात्मा होता, लक्षात ठेवा. सप्त कंचुक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड, माया विद्ये बंड ऐलीकडे. की आता यांनी जे सांगितलं आहे ते अक्षरशः मी त्या ओवींमध्ये त्या गोष्टी वाचणार आहे चक्क. की सप्त कंचुक प्रचंड म्हणजे काय, 48. केवळ मूळ माया होती त्यावेळी 7 आवरणे असणारी ही प्रचंड ब्रह्मांडे झाली नव्हती. 7 आवरणं. माया व अविद्यांचा धुमाकाळ अलीकडील आहे, त्याच्या अगोदर परब्रह्म तत्व होतं. म्हणजे पंचमहाभूते अहंकार आणि महत्त्व मिळून 7 आवरणे मानतात. की पंचमहाभूते अहंकार आणि महत्त्व यांना 7 आवरणं मानतात. ठीक आहे. 49 ब्रह्मा विष्णू महेश्वर हा अलीकडील विचार, पृथ्वी मेरू सप्तसागर अलीकडे. की ब्रह्मा विष्णू महेश हे देव देखील अलीकडचेच आहेत. त्याचप्रमाणे पृथ्वी, मेरू पर्वत, 7 समुद्र हे देखील अलीकडेच निर्माण झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर मग मेरू पर्वत पुराणातील प्रसिद्ध स्थिर सरोच वगैरे वगैरे जे काय दिलेलं आहे. त्यानंतर पृथ्वीच्या भोवती 7 समुद्रांचे आवरण आहे, त्याच्या पलीकडे क्षीरसागरात भगवान शेषशाही वगैरे ते सांगतात. आता त्याचा अर्थ काय आपण समजून घ्या. कोणी उठतं काहीतरी बोलतं आणि म्हणतात हे असं आणि तसं वगैरे, ते नाही. त्याचा आपण मूळ अर्थ घ्यायचा की बाबा की परब्रह्मतत्व एक खरं आहे, त्याच्यावर सगळे आवरण आलेले आहेत. की जसं आपण भृगु संहितेत बघतो, बरेचदा हे उदाहरण नेहमी देतो की प्राणाचं आवरण, मग मनाचं आवरण, मग बुद्धीचं आवरण वगैरे जे असतं, मग हे सगळं सगळ्यात शेवटी सच्चिदानंद परमात्मा असतो. तसं एक कित्येक सारे आवरण आहेत. त्या आवरणातनं आपल्याला पलीकडे जायचं, त्या आवरणाच्या एकदम खोलात जायचं, कोरमध्ये, आणि जाणून घ्यायचं, असंही ते सांगतायत. ठीक आहे का. 49 ब्रह्मा विष्णू महेश्वर हा अलीकडील विचार, पृथ्वी मेरू सप्तसागर अलीकडे. ठीक आहे. सप्तसागरबद्दल सांगितलं. त्यानंतर मग 50 नाना लोक नाना स्थाने, चंद्र सूर्य तारांगणे, सप्तद्वीपे 14 भुवने अलीकडे. की सूर्य तारांगण वगैरे आलेले आहेत, कित्येक ब्रह्मांड निर्माण केले, 14 भुवने, द्वीपे वगैरे निर्माण केलेले आहेत. तर त्याच्यात काय आहे ते 14 भुवन वगैरे काय, ते पण आपण प्रत्यक्ष वाचू सरळ. अनेक प्रकारचे लोक, अनेक प्रकारची स्थळे, चंद्र, सूर्य, तारे, सप्तद्वीपे, 14 भुवने ही अलीकडलीच आहे. सगळ्यात पहिले काय होतं, परब्रह्मतत्व. पृथ्वीचे 7 विभाग असे, द्वीप असे आहेत: जम्बूद्वीप, लक्षद्वीप, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर. हे 7 द्वीप आहेत पृथ्वीवर. ठीक आहे. त्यांचं तुम्ही बघू शकता. जम्बूद्वीप म्हणजे समजा आपलं भारत देश वगैरे वगैरे. त्यानंतर प्लक्ष, शाल्मली, तुम्ही इंटरनेटवर बघा, तुम्हाला सापडतील सगळ्या गोष्टी. आपण इतर गोष्टींमध्ये न पडता कसं परमात्म्याशी एकरूप राहावं हेच ते सांगतात, त्याच्यावरच आपण लक्ष देणार आहोत. पण हे माहीत पाहिजे, कोणी आपल्याला फसवलं तर फसवता कामा नाही. याकरता समर्थ रामदास असो, ज्ञानेश्वर असो, गोंदवलेकर महाराज असो, हे आपल्याला सांगत असतात. 14 भुवने कशी आहेत? भुव, स्वहा, महा, जनः, तपः व सत्य हे 7 लोक. आणि अतल, वितल, सुतल, रसातल, महातल, तलातल आणि पाताळ ही 7 पाताळे. हे दोन्ही मिळून 14 भुवने होतात. ठीक आहे का, असं ते सांगतात. पूर्ण शेषकृम सप्त पाताळ, 21 स्वर्गे, 8 दिक्पाळ, 33 कोटी देव सकळ अलीकडे. की शेषकृम आणि सप्त पाताळ, 21 स्वर्ग आहे आणि 8 दिक्पाळ आहेत आणि 33 कोटी देव आहेत. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव आहेत. 33 टाइप्स, 33 प्रकार के. ठीक आहे. 33 प्रकार के देव अलीकडे आता निर्माण झालेले. कसं ते शेष, कुर्म आणि 7 पाताळे. आत्ताच आपण बघितलं अतल, वितल, सुतल वगैरे, ते तर लहानपणीच सगळ्यांना पाठ असतात. ठीक आहे. 7 पाताळ, 21 स्वर्ग, 8 दिक्पाळ, 33 कोटी सगळे देव,
हे अलीकडे आहे. शेष हा नागांचा राजा, त्याला 1000 फडं आहेत आणि तो भगवान विष्णू त्याच्यावर शयन करतात वगैरे वगैरे. शेषाने डोक्यावर पृथ्वी धरलेली आहे. म्हणजे बोलण्याचा अर्थ आहे की त्यांनी आपला भार घेतलेला सगळ्यांचा सरळ सरळ, त्याच्याशिवाय म्हणजे आपण जिवंत राहू शकत नाही वगैरे वगैरे जे काय. कुरु म्हणजे कासव, हा भगवंताचा दुसरा अवतार. 21 स्वर्ग कोणते आहेत? आता 21 स्वर्ग त्यापैकी ब्रह्मा विष्णू महेश यांनी 7 त्यांना स्वर्ग मिळालेले. 7 मिळून एकंदर 21 स्वर्ग. 7 ब्रह्माचे, 7 विष्णूचे आणि 7 महेशाचे, असे 21 स्वर्ग आहेत. ठीक आहे, असं यांचं इथे लिहिलेलं आहे, ते मी वाचतोय. हे असे ज्योती शीत विमल अभिआगत प्रकाश रम्य सहज सिद्ध नाद दिव्य एकांत स्थिर तृप्ती निर्मळ प्रेम निज लय अनंत नित्य अतीत सच्चिदानंद 8 दिक्पाळ असे. ठीक आहे, आता हे झाले आणि 8 दिक्पाळ पण आहेत. कोणकोणते? हे 21 स्वर्ग झाले. त्यानंतर इंद्र हा पूर्व दिशेचा इंद्र हा अधिपती आहे. अग्नी आग्नेय दिशेचा आहे. यम दक्षिण दिशेचा आहे. नैऋत्ती हा नैऋत्य दिशेचा आहे. वरुण पश्चिम दिशेचा आहे. वायू वायव्य दिशेचा आहे. सोम उत्तर दिशेचा दिक्पाळ म्हणजे हे अधिपती आहे. ईश्वर ईशान्येचा आहे. असे 8 अधिपती व 8 दिशा आहेत. आता 33 कोटी देव म्हणजे 33 प्रकारचे जे देव आहेत ते कोण आहेत? अष्टवसू, तुम्हाला माहीत असेल की भीष्माचार्य 8वे वसू होते वगैरे. 12 आदित्य, 11 रुद्र आणि प्रजापती व वषटकार असे देवांचे 33 कोटी वर्ग आहेत. ठीक आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण कशाचं वाचलं? हे शेष कुर्म सप्त पाताळ 21 स्वर्ग 8 दिक्पाळ 33 कोटी देव सकळ अलीकडे आता चाललेलं आहे. पूर्वी काय होतं? परब्रह्मतत्व होतं. त्याच्यानंतर हे सगळं झाले, त्यानंतर आपण झालं, पुढे अजून काय काय होणार आहे. ठीक आहे, पण परमात्मा एक तो नेहमीच असतो, निश्चित असतो, जबरदस्त. हे म्हणजे हे जे असतात मूळ जी गोष्ट असतात ती घट्ट पकडून ठेवतात. बाकीच्या गोष्टी येतात जातात, सांगतात की परब्रह्मतत्व एक आहेच आहे, बाकीच्या गोष्टी येतात आणि जातात. 52 होता. 12 आदित्य 11 रुद्र 9 नाग 7 ऋषेश्वर नाना देवांचे अवतार अलीकडे निर्माण झाले. काय? 12 आदित्य वगैरे. ठीक आहे, 52. 12 आदित्य 11 रुद्र 9 नाग 7 ऋषी. सप्तर्षी माहिती आहे तुम्हाला. अनेक देवांचे अवतार हे सगळे अलीकडे झालेले आहेत. 12 आदित्य कोणते? धातू, मित्र, आर्यमा, रुद्र, वरुण, सूर्य, भग, विवस्वत, पुषण, सवितृ, त्वष्टा व विष्णू ही सूर्याची 12 महिन्यातील 12 रूपे आहेत. हे सांगायची गरज नाही, माहिती आहे तुम्हाला. 11 रुद्र कोणते? रैवत, अज, भीम, भव, वाम, ऋषाकपी, अजेकपाद, उग्र, अहिर्बृन्ह्य. ठीक आहे, बहुरूप व महान. हे झाले काय? 11 रुद्र. आता 9 नाग कोणकोणत्या? 9 नाग अनंत, वासुकी, शेष, पद्मनाम, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक व कालिय अशा नागांच्या 9 जाती आहेत. आता 7 सप्तर्षी कोणते आहेत? 7 ऋषेश्वर म्हणजे सप्तर्षी कोण आहेत? कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ. ठीक आहे, कशाचं वाचलं आपण आत्ता? 12 आदित्य 11 रुद्र 9 नाग 7 ऋषेश्वर नाना देवांचे अवतार अलीकडे. हा अलीकडे झाले. परमात्मा पहिले होता आणि पुढे राहणार हे आत्ता हे होऊन गेलेल्या गोष्टी आहेत. ठीक आहे, त्याच्यात बोलण्याचा असा की त्याच्यात अडकून पण बसू नका, पुढे चला तुम्ही. नाही तर आमचं असं आहे, आमचं तसं आहे, त्याच्यातच भांडण्यात वेळ घालवला तर आत्मज्ञान बाजूला राहिलं मग, असं त्यांना म्हणायचं. ठीक आहे का? आणि सगळे जाती, पंथ, रिलिजन वगैरे वगैरे सगळ्यांना अप्लिकेबल आहे. ठीक आहे का? म्हणजे त्यांच्या बोलण्याचा सरळ अर्थ असा आहे. 53 मेघ मनु चक्रवर्ती नाना जीवांची उत्पत्ती आता सांगो किती विस्तार हा. की चक्रवर्ती मनु, मेघ व अनेक प्रकारचे जीवांची उत्पत्ती हे सर्व अलीकडेच झालेलं आहे. परमात्मा आधीच होता. हा विस्तार किती सांगायचा? आता पुरे. मनु हा मनुष्य जातीचा मूळ पुरुष आहे. संबंध पृथ्वीवर राज्य करणारा प्रथम चक्रवर्ती राजा. मनु एकंदर 14 आहेत. स्वयंभू मनु हा त्यापैकी पहिला. वैवस्वत मनु हा 7वा. सूर्याने त्याला अध्यात्माचा उपदेश केला वैवस्वत मनुला. आणि सध्याचा जो मानवाचा जो मूळ पुरुष तो पण वैवस्वत मनुच आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक, कशाचं वाचलं आपण हे? मेघ मनु चक्रवर्ती नाना जीवांची उत्पत्ती आता असो सांगो किती विस्तार. ठीक आहे, आता सकाळ विस्ताराचे मूळ
ते मूळ मायाच केवळ मागा निरूपली सकळ पंचभौतिक. आता हा जो विस्तार सांगितला आहे त्या सगळ्यांचं जे मूळ आहे ती मूळ माया आहे, लक्षात घे. आणि त्याच्यापूर्वी कोण होतं? परमात्मा तत्व होतं, हे जाणून घे. आणि ते नेहमीच राहणार आहे. या गोष्टी येतील, खूप गोष्टी, याच्यापेक्षा अजून जास्तीच्या गोष्टी तयार होतील कदाचित, असे ते म्हणतात. ठीक आहे. सूक्ष्मभूते जे बोललेले त्याची पुढे जडत्व आली, ते सकळही बोलले पुढील समास. आता ते सूक्ष्मभूत जे आहे त्यांचे म्हणजे त्यांनी मग कसं दृश्य धारण केलं आणि ते का बरं केलं याचा सगळा सविस्तर विस्तार पुढल्या समासात मी सांगणार आहे. पंचभूते पृथकाकार आहे, पुढे निरूपले विस्तार आहे, ओळखी करणे आत्याधारे श्रुती श्रवण करावे. की हे सगळं सविस्तर सांगितले ते ओळखी असावी म्हणून अत्यादराने लोक सगळ्यांनी ऐकावं. पंचभौतिक ब्रह्मगोळ जेणेकडे हा प्रांजळ दृश्य सांडून केवळ वस्तूच पावीचे. बोलले ते की पंचमहाभौतिक आहे, अष्टधा प्रकृतींचं बनवलेलं आहे, हे 14 भुवन वगैरे सगळं काय या ठीक आहे, पण मूळ वस्तू काय आहे हे दृश्य सांडून परमात्मा तत्वाशीच आपल्याला एकरूप व्हायचं आहे. ठीक आहे. देह मन बुद्धी आत्मा सकट सगळं काय आपल्याला परमात्मात मिळून आपल्याला योगी व्हायचं आहे, भक्त व्हायचं आहे. आणि त्याच्यातच आपल्याला 24 तास पूजा करायची, देवाची पूजा 24 तास. प्रत्येक श्वासागणित, प्रत्येक आपल्या डोळ्यांचे उघड झापेतनं, प्रत्येक आपल्या मेंदूच्या म्हणजे कार्यकारिणीतून, रक्ताच्या भावातनं, श्वासातून, प्रत्येक शब्दातून त्याचीच पूजा व्हायला पाहिजे. ठीक आहे. जागं असताना काय, झोपेत काय, आत्मा तुम गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम गृह पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती. ठीक आहे. माहिती आहे ना, हे सगळंच्या सगळं पूजामुळे 24 तास जीवन जगायचं. देवाची पूजा. ठीक आहे. महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे, तैसे दृश्य सांडावे जाणून या. की आपण जसं महाद्वार असतं त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर, गर्भगृहात गेल्यानंतरच आपल्याला देवाचं दर्शन होतं, तसं हे सगळं जाणून घ्यायचं. हे चौकटीबद्ध महाद्वार आहे, त्याच्यातनं आत गेल्यावर आपल्याला कळतं की अरे देव आहे. मग आपल्याला देव प्रत्यक्ष दर्शन क्षणाक्षणाला, प्रत्येक क्षणाला अखंडित होऊ शकतं परमात्मा स्वरूपाचं. म्हणून दृश्याचा पोटी आहे पंचभूतांची दाटी, एकपणे पडिली मिठी दृश्य पंचभूता. ठीक आहे. हे पंचभूतांची दाटी झाली, दृश्य वगैरे सगळं काही आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. एवं पंचभूतांचे दृश्य सृष्टी रचली सावकाश, श्रुती करून अवकाश श्रवण करावे. की पंचमहाभूतांचं जे दृश्य आहे ही सृष्टी कशी सावकाश रचना केली हे पुढल्या समासात मी सांगणार, ते आपण ऐकावे असं समर्थ रामदास म्हणतात. बघा म्हणजे समर्थ वगैरे जे सांगतात त्यांचं ऐकायला पाहिजे, कोणी उठतं त्याचं नाही ऐकायचं. समर्थाने जे सांगितलं आता मी ते वाचून दाखवते, ते ऐका तुम्ही. दॅट इज सफिशियंट असं स्वामीजी पण म्हणायचे की आमचे सद्गुरू की दिस इज सफिशियंट. हे वाचलेल्या लोकांचे उद्धार होऊन गेलेले आहेत असं स्पष्ट ते म्हणतात. ऐकल्याने पण काहीतरी भलतंच ऐकण्यापेक्षा कुठेतरी फालतू ठिकाणी वेळ घालवण्यापेक्षा हे चांगलं असं मगाशीच कोणीतरी म्हणालं. ठीक आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म पंच भूते निरूपण नाम समास 4. ठीक आहे. या समासात आपण बघितलं की सर्वात महत्त्वाच्या 2 ओळी की पंचभौतिक ब्रह्मगोळ जेणेकडे हा प्रांजळ दृश्य सांडून केवळ वस्तूच पाहिजे. की पंचमहाभूतांचं अष्टधा प्रकृतीचे 21 स्वर्ग पाताळ बिताळ जे काय झालं ते सगळं काही आहे, पण परमात्मा एक आहे त्यालाच जाणून घ्यायचं. अशा खूप गोष्टी पूर्वी झाल्या, आता आहेत आणि पुढे पण होणार आहेत, पण परमात्मा तत्व एकच आहे. महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे, तसे दृश्य हे सांडावे जाणून या. असं तर हे पंचमहाभूतांचं महाद्वार ओलांडून या सगळ्या दृश्य अदृश्य गोष्टी टाकून त्याच्या पुढे जाऊन भगवंताचं दर्शन घ्यायचं, त्याची एकरूप होऊन जायचं आणि सतत 24 तास त्याच्याशी एकरूप राहायचा प्रयत्न करायचा. धन्यवाद.